वाडा सोनाळे मार्गावरील तिळसा गावाजवळ 9 जानेवारीला रात्री सुमारे 8:30च्या सुमारास भीषण अपघात झाला। रस्त्यावर अचानक रानटी डुक्कर आडवे आल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाले। या अपघातात सोनाळे गावठण येथील 43 वर्षीय निलेश दत्तात्रय वेखंडे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तसेच रानडुक्कर देखील मृत्युमुखी पडले। मिळालेल्या माहितीनुसार निलेश वेखंडे हे आपल्या खाजगी कारमधून तिळसा येथून वाड्याकडे जात होते। तिळसा परिसर जंगली भागाजवळ असल्याने रात्री या रस्त्यावर वन्य प्राण्यांचा वावर असतो। अचानक रानडुक्कर रस्त्यावर आल्याने निलेश वेखंडे यांनी वाहन वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधार आणि वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे कारवर नियंत्रण सुटले। वाहन रानडुकराला जोरदार धडकून पलटी झाली। अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी निलेश वेखंडे यांना बाहेर काढून मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु अपघात अत्यंत भीषण असल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। वाडा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे। शोककळा आणि रस्ते सुरक्षेवर प्रश्न। निलेश वेखंडे यांच्या अपघाती निधनाने सोनाळे गावात शोककळा पसरली आहे। त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून स्थानिक नागरिकांनी रस्ते सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। अपघातस्थळी रात्री वाहतूक आणि अन्य प्राण्यांच्या अचानक येण्याच्या जोखमीवर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।